हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर खूप दिवसानंतर आज एक ब्लॉग शेअर करते मी. त्याचं रिझन वगैरे ते सर्व आपण नंतर डिस्कस करूया. आज ना खूप मस्त बेत बनवलेला आहे आणि तो बेत हिवाळा स्पेशल बेत आहे. मी काय ते तुम्हाला सर्व पुढे सांगते. कदाचित टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला ते लक्षात आलं असेल, पण खूप मजा येणार आहे. प्रिशूचं काय चाललंय आधी ते दाखवते आणि त्यानंतर मग बाकी पुढे बोलते. टाइमपास. एक मिनिट विचारतो मी. ओचो बाबा, तुम्ही आल्या का? तुम्ही आल्या फिरून? ओले बापरे, तुम्ही आल्या म्हणू. आई कुकर बंद करू? हो. बाय म्हणू. जा आईजवळ. आईजवळ जा शोना. आईजवळ जा. आईजवळ जा. आऊ कुठे गेला होता तू? कुठे गेली होती तू? ओली बापरी, ओली बापरी, ओली बापरी. काय करत आहे मावशी? आज इथे काहीतरी होणार आहे, त्याची स्पेशल तयारी झाली आहे. रात्र चला आता फायनली आमच्या स्वयंपाकाला सुरुवात झाली. इथे सोले काढून घेतलेले आहे मिक्सरमधून. पूर्ण बारीक नाही केले, थोडे ओबडधोबड काढले. इकडे प्रिशूचा कुकर सुरू आहे आणि आता द्यायचे भाताला फोडणी, भाजीला फोडणी. आणि ही बाकी भाताची सुद्धा तयारी झाली आहे. सोले भातच करायचा आहे. सर्वांची इच्छा होती आत्याच्या हातची सोल्यांची भाजी खायची. मग काय, आत्या तर सर्वांच्या इच्छा पूर्ण करतातच. तर इथे भाजीला फोडणी देतात आहे. शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला दाखवते, पूर्ण रेसिपी नंतर कधीतरी शेअर करेल. नॉर्मल भाजीसारखीच इथे फोडणी देतात आहे. तेलामध्ये कांदा वगैरे टाकलेला आहे, अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे, जिरं मोहरी टाकलाय आणि ते व्यवस्थित होऊ देतात आहे. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकले आहे, थोडे जाडसर असे कापलेले आहे. पेस्ट पण टाकता येते, पण अशी भाजीला चवना खरंच खूप जास्त टेस्टी येते. आणि याच वेळेस आतानी इथे थोडंसं हिरवं मिरची बारीक केलेली आहे, ती सुद्धा म्हणजे खलबत्त्यामध्ये थोडी ओबडधोबडच ठेचून घेतली आहे आणि ती टाकली. चव खरंच खूप छान लागते. आणि त्यामध्ये याच तेलामध्ये थोडंसं सांबार टाकलेला आहे, त्यांनी सुद्धा चव अप्रतिम येते. आणि नंतर मग हळद आणि अगदी थोडंसं लाल तिखट टाकलं आहे, कारण आम्ही हिरवी मिरची घेतलेली म्हणून मग लाल तिखट काही जास्त टाकलं नाही. आणि जे सोले बारीक करून घेतलेले मिक्सरला ते इथे टाकलेले आहे. कोरडी म्हणजे बिना रस्स्याची सुद्धा खूप टेस्टी लागते भाजी, पण आम्हाला भाकरीसोबतचा बेत होता म्हणून रस्स्याची करायची होती. तर बघा आता हे सर्व किती व्यवस्थितपणे होऊ देतात आहे. आणि ते सर्व झाल्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकत आहे. आता मी व्हिडिओला स्पीडअप केलेला आहे, त्यामुळे मग तुम्हाला खूप स्पीडमध्ये दिसत असेल, पण भाजी नॉर्मलच केली आम्ही जसं करतात तसं. आणि थोडं थोडं पाणी टाकून याला आता छान उकडी काढून घेणार. इकडे आताची स्पेशल भाजी तयार. वा, जास्त दाणे नाही वाटत आहे आता? उकायचं सांगते, शिजून जाईल. शिजून जाईल ना हे ते भाताचं बघ. भात होता म्हणजे भात करायचा 5 मिनिटानंतर बंद. वाव, भाजी इकडे प्रिशूचा भात आणि ही सोले भाताची तयारी. तर चला आता भाताला सुरुवात. तर तेल कुकरमध्ये गरम करून घेतलं, त्यामध्ये जिरं मोहरी आणि जे आपण कांदा वगैरे टाकतो ते. तर वेगळं यामध्ये काहीच नव्हतं, जसं नॉर्मल फोडणीचा भात करतो तसाच केलेला आहे. टोमॅटो टाकले आहे, शेंगदाणे टाकलेले आहे, हिरवं मिरची टाकूनच केलेली आहे. लाल तिखट भातामध्ये अजिबातच नाही आहे. आम्ही नेहमी लाल तिखटचा खातो, पण आताचं असं होतं की हिरवं मिरचीचा खाऊन बघा आणि खरंच ना खूप टेस्टी झालेला. यामध्ये काही भाज्या टाकलेल्या आहेत, थोड्या जाडसरच चिरून टाकल्या, म्हणजे फुलगोबी टाकलेली आहे, बटाटा टाकलेला आहे आणि टोमॅटो, बस एवढंच आहे. आणि बाकी सोले टाकलेले आहे. आणि आता तिखट टाकलेलं नाही आहे अजिबात, फक्त हळद टाकलेली आहे. बघा सोले मिक्स केल्यानंतर आता याच्यामध्ये तांदूळ टाकायचे आहे. सर्वांसाठी म्हणून केलेलं, पण भाकरीचा आणि भाजीचा भेत असल्यामुळे भात थोडासा कमी केलेला, कारण सर्वजण भाजी भाकरी आवडीने खातात. आणि माझ्या बहिणीचं असं असतं श्रेयाचं की तिला भात पाहिजे, म्हणून मग खास तिच्यासाठी म्हणून हा सोले भात आहे, कारण तिची खूप दिवसाची इच्छा होती. आणि आताच्या हातचं खायला तर बापरे खूपच आम्ही एक्सायटेड असतो, कारण खूप टेस्टी असं बनवतात. तर यामध्ये पाणी टाकलेली आहे आणि आता त्याला शिजवून घेणार. तू जेवली पिल्लू? हाय कर. हाय हाय. माझ्या सोना ये बेटू माझ्या जवळ ये, माझ्या मांडीवर बस इथे.
इथे बस पिल्लू, इथे बस, इथे बस. नाही मनी माऊला खालीच बसायचं आहे. चलो आता आमचा चूल पेटवण्याचा प्रोग्राम सुरू होणार. पण येऊन बसले ओके नाही पिंचेच. आणि इकडे चुलीची तयारी. तर चला आता आमच्या मेन प्रोग्रामला इथे सुरुवात होती आहे. आता चूल पेटवण्याचा प्रयत्न करत आहे आणि साईडलाच भाकरीचं पीठ सुद्धा घेतलेलं आहे कारण लवकर गरम गरम खायचं आहे. मस्त बसलो आम्ही मंडळीत जेवायला. बाकी मंडळी यायची आहे. हो बाकी मंडळी यायची आहे असं म्हटलं मी. कसं वाटत आहे आता भाकरी करताना? चूल पेटायची. वाव मस्त प्रोग्राम भाकरीचा. तर बघा आता तिकडे पीठ मळतात आहे. आता ना बऱ्याच जणांचं असतं की बाजरीच्या भाकरीच खूप छान लागते, ज्वारीची भाकरी एवढी काही खास लागत नाही वगैरे असं. पण तो एक चवीचा भाग असतो. आपण जे नेहमी खातो आपल्याला तेच आवडतं असा विषय असतो. आम्ही सर्व ज्वारीची भाकरी खूप आवडीने खातो, इवन सर्वच भाकरी. पण त्यात जर चुलीवरचा स्वयंपाक असेल ना तर खरंच सर्वजण खूप जास्त एन्जॉय करतात. त्यामुळे आज हा खास बेत बनवलेला. सर्वांची इच्छा होती की चुलीवरचा खायचा आणि आताला सुद्धा चुलीवरचं करायला अजिबात कंटाळा येत नाही, म्हणून मग असा हा खास बेत. आणि इथे आता गरमागरम भाकरी थापायचं चाललंय. कुणी थापून करतं, कुणी लाटून करतं, तर कुणी हातावरचं करतं. माझी आई हातावरच्या भाकरी खूप छान करते आणि आता थापून भाकरी खूप छान करतात. अशा प्रत्येकाच्या सवयीचा भाग असतो तो आणि प्रत्येकाच्या हाताची टेस्ट ही खरंच खूप वेगळी असते. आणि आताच्या हातच्या भाकरीसुद्धा आम्ही सर्वांनी खूप जास्त एन्जॉय केल्या. आता इथे चूल आमची छान पेटलेली आहे. आधी चूल व्यवस्थित पेटली नव्हती पण आता चूल व्यवस्थितपणे पेटलेली आहे. आणि आमचे जे बाकी मेंबर यायचे राहिले होते ते मेंबरसुद्धा आले. यांना असं झालेलं की गॅस गेला की काय, कारण यांना आम्ही या प्रोग्रामबद्दल सांगितलं नाही. गॅस सिलेंडर भरून आणलेला आहे 2 दिवसाआधीच, त्यामुळे यांचं असं होतं की गॅस गेला की काय अचानकच, म्हणजे त्यांना काही समजलं नाही. पण नंतर पूर्ण गोष्ट लक्षात आली. भात तयार, भाकरीसुद्धा तयार. तिकडे गरम गरम भाकरी सुरू. इकडे बाई पाणी ऑलरेडी एवढं मोठं आणलेलं आहे. बघा फायनली आम्ही पान वाढून घेतलेले आहे. आणि बघा आज आम्ही पत्रावळीतच जेवण करतोय. हे सुद्धा आमचं अचानकच ठरलेलं. सर्वांनी भाजी भाकरी घेतली. श्रेयानी फक्त भात घेतलेला कारण तिला आधी भात टेस्ट करायचा होता. इकडे गरमागरम भाकरी करायचं चाललंय, इकडे गरमागरम खायचं चाललंय. सर्वांचं जेवण सुरू. आई ही प्रिशू आणि इकडे आम्ही सर्वांचं मस्त जेवण चाललंय. भाजीच मीठ टाकायचंय तिला. नवीन पापड. सांग विद्या ते कसं झालं? मस्त एक नंबर छान आहे. असं तुम्ही सांगा कशी मजा आली? एक नंबर. तू सांग आई. जेवणाचा खूप इंटरेस्ट. प्लॅन झाला होता. जेवण एक नंबर झालं, एक नंबर. बाकी सर्वांचं सुरू आहे आणि आमचं झालं. थंडीचा योग खूप जोरदार आला. बढिया एक नंबर. प्लॅनिंग घ्यायची होती. प्लॅनिंग खूप जोरदार. प्लॅनिंग माझ्या भाजीची एक नंबर. आता हा नोव्हेंबरचा प्लॅन, आता डिसेंबरचा. ताज्या भाकर करणारी माझी बहीण. गरम गरम भाकर तिकडे आत्या करत आहे, इकडे मस्त सर्व जेवत आहे. आज आईला गरम गरम जेवायला मिळालं. आणि ते माझ्या शोनूलं तिकडे, माझ्या शोनूलं. कसं झालं होतं, कसं झालं होतं तिला सांग, तिला सांग कसं झालं होतं दादा. अरे बापरे, आहा झालं जेवण. आपले बाबा. चला तुम्ही करा जेवण आणि इकडे बघा काय सुरू आहे. मामा सोबत व्हिडिओ कॉल हो ना. आणि इकडे बंदर मामा आणि इकडे माझ्या बंदर. काय खोलतो तू? नाही दुपट नाही. इट्स नॉट लाईक ढोरासारखे जेवत आहे. इट्स लाईक स्पेशल मेन्यू ऑफ विंटर. म्हणून संतोष मामा आई सोबत बोल 1 मिनिट.
नाही मामा नवीन ड्रेस. नाही म्हणा. तर आता आत्याचं म्हणजे आत्याला गरमागरम भाकरी करून द्यायची आहे. आत्याने आम्हाला सर्वांना गरम गरम दिल्या. मी आत्यासाठी भाकरी केलेली आहे. बऱ्याच जणांना वाटतं की मला काहीच येत नाही, पण मला त्या गोष्टीचा शो ऑफ करायचा नसतो किंवा त्या गोष्टींचे व्हिडिओज टाकायचे नसतात काही कारणांमुळे. तर असं आहे, एखाद दिवशी मी पूर्ण रेसिपीसुद्धा टाकेल, हातावरच्या ह्याचंसुद्धा आणि थापूनसुद्धा. तर चला, आत्याचं वगैरे जेवण झालं, आत्याचं आईचं. नंतर त्या दोघी शेकत बसलेल्या आहे. ते आम्हाला हे पूर्ण आवरून घ्यायचं आहे, कारण सर्वांनी मिळून कॉमेडी मूव्ही बघायचा असा आमचा प्लॅन आहे. त्याच्यामुळे हे सर्व पटापट आवरायचं आहे आणि त्यानंतर बाकी पुढे. हे मटकं बा. हाताना लाव मा अशी राहते कशी आहे काय बघ. पॉळी लोशन लावत आहे म्हणा तू प्रिशू. हे कशी लावते पॉळी लोशन लावत आहे. माझं मन झोपलं मस्त. काय करत आहेत सर्व तर बघा, आम्ही सर्व बघतोय मूवी. इकडे बाबांचं वेगळंच काहीतरी चाललं. इथे माझ्या सोडून काय म्हणते मूवी कसा आहे बघायला पण कोणाला वेळ नाही. कसा आहे का मूवी? कॉमेडी. तर चला, आता आम्ही पूर्ण फॅमिली हा कॉमेडी मूवी एन्जॉय करतो. मी या व्हिडिओला इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.